चमत्कार मार्गाचा खरा अर्थ. ज्ञान, आत्मा आणि भक्तीचा गूढ प्रवास. वैष्णव हो, चमत्कार बाहेर घडत नाहीत, ते आधी मनामध्ये घडतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील सर्वात गहन, आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणारा प्रवासात प्रवेश करत आहोत. आजचा हा भाग फक्त कथा नाही, हा आहे अंतर्मन जागृत करण्याचा प्रवास. आज आपण समजून घेणार आहोत की ज्ञानेश्वर महाराजांच्या चमत्काराचा मार्ग खरा अर्थ काय होता, ज्ञान म्हणजे नेमकं काय आणि आत्मा म्हणजे काय, आणि भक्ती ही केवळ पूजा नसून जीवन जगण्याची पद्धत कशी आहे. चमत्काराचा खरा अर्थ. मित्रांनो, जेव्हा आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील चमत्कार ऐकतो, म्हशींनी वेद म्हटले, भिंती चालवली, लोकांचे जीवन बदलले, तेव्हा लोक हे फक्त अद्भुत घटना म्हणून पाहतात. पण वैष्णव हो, ज्ञानेश्वर महाराजांसाठी चमत्कार म्हणजे लोकांना आश्चर्यचकित करणारं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक खोल आध्यात्मिक संदेश होता. म्हणजे जसं म्हशींनी वेद म्हटले, याचा अर्थ काय? त्यांनी समाजाला दाखवलं की परमात्मा प्रत्येक जीवात आहे. ज्ञान कोणाचं खाजगी नाही, देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक श्वासाचा आहे. दुसरं, भिंती चालवली, याचा अर्थ काय? जिथे श्रद्धा असते तिथे निर्जीवातही चेतना निर्माण होते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भक्तीने शक्य होतात. मित्रांनो, चमत्कार हे संतांचे ध्येय नसते, ते लोकांच्या मनातील अंधार दूर करण्यासाठी घडवतात. दुसरं, ज्ञान म्हणजे काय? आजच्या काळात आपण ज्ञान म्हणजे फक्त शिक्षण, पदवी, पुस्तक असं समजतो. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं. मित्रांनो, माणूस संपूर्ण जग जिंकू शकतो, पण जर त्याने स्वतःचं मन समजलं नाही तर तो आतून रिकामा राहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान म्हणजे अहंकार नाही, ज्ञान म्हणजे इतरांना कमी लेखणं नाही, ज्ञान म्हणजे अंतर्मनात प्रकाश निर्माण होणं आहे. जेव्हा माणूस स्वतःमधील राग, लोभ ओळखतो आणि त्यावर विजय मिळवतो, तेव्हा खरा ध्यानाची सुरुवात होते. जे जे दिसते ते ते हरी, या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण देवाचा अर्थ सांगितला. जगात जे काही आहे त्यामध्ये परमेश्वर आहे. आत्मा म्हणजे काय? मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांमधील सर्वात गहन विषय म्हणजे ते आत्मा. ते सांगतात, शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. आपण शरीराला मी समजतो, पण खरा मी म्हणजे आत्मा. शरीर बदलतं, वय बदलतं, परिस्थिती बदलते, पण आत्मा कायम असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ सांगताना लोकांना समजवलं की मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासात जाणं आहे. मित्रांनो, जेव्हा माणूस आत्म्याला ओळखतो तेव्हा त्याच्या मनातील भीती संपते, कारण त्याला समजतं मी फक्त शरीर नाही, मी परमात्म्याचा अंश आहे. आणि नंतर भक्ती म्हणजे काय हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की आज अनेक लोक भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं, पूजा करणं किंवा नामजप करणं असं समजतात. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा खरा अर्थ खूप मोठा सांगितला. भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे समर्पण आणि भक्ती म्हणजे प्रत्येकामध्ये देव पाहणं. जर एखादा माणूस रोज पूजा करत असेल पण दुसऱ्याचा तिरस्कार करत असेल तर खरी भक्ती नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिथे प्रेम आहे तिथे देव आहे, जिथे करुणा आहे तिथे भक्ती आहे, जिथे नम्रता आहे तिथे परमेश्वर आहे. भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे देवापुढे अर्पण करणं. जेव्हा माणूस मी सोडतो तेव्हा विठ्ठल त्यांच्या जवळ येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा महान संदेश. मित्रांनो,
ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते. चमत्कारापेक्षा प्रेम मोठा आहे, ज्ञानापेक्षा नम्रता मोठी आहे आणि भक्ती म्हणजे परमेश्वराशी जोडलेलं अंतःकरण आहे. त्यांनी समाजाला भीतीतून श्रद्धेकडे नेलं, भेदभावातून समतेकडे नेला आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेला. आजही लाखो लोक ज्ञानोबा माऊली म्हणताना डोळ्यात पाणी आणतात, कारण त्यांचे विचार हे केवळ शब्द नाही, ते अनुभव आहेत. आपण या भागातून काय शिकलो तर चमत्काराचा खरा अर्थ आत्मजागृती आहे. ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणे आहे आणि आत्मा अमर आहे. भक्ती म्हणजे प्रेम, सेवा आणि समर्पण. वैष्णव हो, देव शोधायचा असेल तर आधी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. जय ज्ञानेश्वर माऊली. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल मित्रांनो.